नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण आजची रेसिपी आहे तिळाचे लाडू. तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे तिळाचे लाडू. तर इथे मी तीळ घेतलेले आहेत वाटीने, मोठ्या वाटीने 1 वाटीने घेतलेत. हा गूळ पण 1 वाटी घेतलेला आहे आणि किलोच्या प्रमाणानंतर हे पाव किलो आहेत तीळ आणि हा पण गूळ पण पाव किलो आहे. तर आता मी इकडे कढई ठेवलेली आहे. इकडे मी ठेवलेली आहे कढई. आता हे तीळ टाकून घेते मध्ये. छान असं भाजून घेते. मस्त फुल करायचं नाही, फुल केलं गॅस तर करपतात तीळ. कमी गॅसवर असं मध्यम गॅसवर भाजून घेते ह्याला. पाहू शकता अशा प्रकारे भाजून घ्यायचे तीळ. असा आवाज येतो तीळ भाजते वेळेस. छान असे भाजून घ्यायचे. जास्त करपू पण द्यायचं नाही, नाहीतर करवटपणा उतरतो जास्त करपल्यानंतर तिळामध्ये. थोडासा कलर याचा चेंज होऊ द्यायचा. तीळ छान असे भाजून झालेले आहेत. मी काढून घेते. यामध्ये 1 चमचा तूप टाकते. तूप टाकून घेते मी 1 चमचा. छान पगळू देऊन असं गूळ टाकून घ्यायचा. म्हणजे छान असे ठिसूळ होतील तूप टाकल्यानंतर. म्हणून तूप टाकायचं. तूप नसेल तर तुम्ही तेल पण टाकू शकता 1 चमचा. छान याला पगळून घेऊ आपण. असं ह्याचं पाक करून घेऊ गुळाचा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेवटी मी एक टिप देणार आहे तुम्हाला की लाडू दाताला कशी चिकटणार नाहीत काय टाकल्याने. तर नक्की शेवटपर्यंत पहा. एक सिक्रेट पदार्थ आहे तो मी टाकणार आहे यामध्ये. मी शेवटी सांगेन तुम्हाला. छान याचा पाक बनवून घेऊ आपण आता. अशा प्रकारे छान असे बबल्स यायले. आणखी 5 मिनिटं याला मी असंच पाक बनवून घेते. 5 मिनिटांनंतर आपला पाक बनलेला असेल. बबल्स आल्यानंतर आणखी 5 मिनिटं राहू द्यायचे. म्हणजे पाक आपला तयार होईल. परफेक्ट पाक तयार होते. पाहू शकता. तर मी यामध्ये 1 अर्धा चमचा हा सिक्रेट पदार्थ टाकलेला आहे. तर तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे. तर आपला पाक तयार आहे आता. यामध्ये मी हे तीळ टाकून घेते. छान असे मिक्स करून घेऊ आता पूर्ण तीळ. खूप छान होतात लाडू, खूप ठिसूळ पण होतात. नक्की ट्राय करून बघा. पूर्ण मिक्स करून घेते. बघू शकता आपलं मिश्रण परफेक्ट असं जमलेलं आहे. याचे आता आपण लाडू बांधून घेऊ. हे कोरडं पण होऊ शकते, त्यामुळे नंतर आणखी कोरडं झालं थोडं गरम करायचं ह्याच्यावर गॅसवर ठेवून. अशा प्रकारे खूप छान असे लाडू होतात आणि खूप ठिसूळ होतात. कडक पण होणार नाहीत आणि दाताला चिकटणार पण नाहीत. मी असे पूर्ण लाडू बांधून घेते आता. थोडंसं हाताला पाणी लावायचं म्हणजे पोळणार नाही. अशा प्रकारे खूप भारी होतात लाडू हे. तुम्ही गोड आणखी थोडा वाढू पण शकता तुमच्या खाण्यानुसार. जास्त गोड खात असेल तर गूळ तुम्ही जास्तीचा पण टाकू शकता. थंड होईपर्यंत बांधता येतात हे लाडू. हे अशा प्रकारे
पूर्ण असे लाडू मी आता बांधून घेते, पाहू शकता. अशा प्रकारे लाडू आपले बनून तयार आहेत. खूप छान असे लाडू झालेले आहेत, पाहू शकता. यामध्ये मी माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. पाहू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन जर असाल माझ्या चॅनलवर तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. अशा प्रकारे मी काढून घेते. यामध्ये खूप छान झालेले आहेत. अशा प्रकारे अगदी सोपी आहे. 10-15 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे, पाहू शकता. तिळाचे लाडू खूप छान असतात थंडीमध्ये खायला. मोठ्यांना, मुलांना, सर्वांनाच चांगले असतात. त्यामुळे आवर्जून करा आणि खा. मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. भेटू असंच आता पुढील नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.